साहेब असतील, योगेश असतील, त्याचप्रमाणे अत्यंत असे मेहनत करणारा आमचा स्थानिक शाखा प्रमुख मनीष साळवी यांच्या योगदानाने साहेब या ठिकाणी आज हे तैलचित्र आणि आपल्याला वाचनालय करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने ही काळाची गरज होती की शांतीनगरच्या ठिकाणी मुलांसाठी वाचनालय करायचं आहे आणि ही संकल्पना स्थानिक शाखा प्रमुख आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला पाठक साहेब इथे उद्घाटनाला आले होते त्यांनी पाठक साहेबांच्या कानावर घातली आणि पाठक साहेबांनी त्याच वेळी बोलले की मी इथे तुम्हाला निधी देईल वाचनालय बांधण्यासाठी आणि या चौकासाठी अत्यंत सुंदर असं तुम्ही भव्य दिवस काम झालं पाहिजे। आणि शिवाजी महाराजांचं साहेब माझी एक विनंती आहे तुम्हाला, खरंच एक 2 मिनिटं काढून फक्त बघून जायचं, त्याचं सुद्धा असं भव्य समोरच आहे साहेब। नाही साहेब आता बघा तुम्ही फक्त साहेब समोर आहे, विनंती आहे। तर अशा अनेक कार्य करत असताना मी जास्त बोलत नाही, परंतु या लोकांनी जी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचे फळ आज या ठिकाणी आपल्या शिवसेनेला मिळालं आहे। शिवसेना कधी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत आलेले आहे आणि त्याचं आज हे जे उदाहरण आहे, तळागाळातील लोक इथे एवढ्या संख्येने उपस्थित आहे, हे त्याचंच उदाहरण साहेब। मी माझे 2 शब्द संपवतोय, मान्यवरांना जायचं आहे, बऱ्याच ठिकाणी 26 जानेवारीनिमित्त कार्यक्रम आहे। आपण जे सहकार्य केलं या सर्व वास्तू करण्यासाठी लघु शक्ती सेना मातंग समाजाच्या समस्त लोकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल नगरसेविका मालती पाटीलच्या वतीने आणि मी स्वतः शिवसेनेच्या वतीने आपला सगळ्यांचे आभार मानतोय। आपलं सहकार्य शिवसेना कायम स्वरूपाचं असंच राहील अशी मी आशा बाळगतोय। माझे 2 शब्द संपवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहूजी। यानंतर मी विनंती करेल की भाऊ बोलणार का बेटा?